त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? तिकडे चाललंय आणि आपण कव्हर खोदाच्या मागे लागलो. पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय? सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासनं दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आता महिलांच्या वरचे अत्याचार, भ्रष्टाचार, ड्रग्ज, वाचाळवीरांची विधानं वेगळी, दंगली आणि अध्यक्ष महोदय बीड सारख्या ठिकाणी झालेला हत्याकांड. अध्यक्ष महोदय याच्या पलीकडे 100 दिवसात काही नाहीये ना. सरकारने या 100 दिवसात आता पुढे काय विजन करायचं याच्याविषयी विषय मांडला. दुसऱ्या बाजूनं जगामध्ये मी परवाही सांगितलं, सुनीता विल्यम्स अंतराळातून खाली आणायचं सगळं कसं शास्त्रज्ञांनी लावलं. त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे. ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते खरं बोलतो. तसं अध्यक्ष महोदय जग एवढं पुढे गेलेलं आहे. एआयचा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलो. जग तिकडे चाललंय आणि आपण कव्हर खोदायच्या मागे लागलो. अध्यक्ष महोदय आज महागाई, बेकारी, सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे, पण सामान्य माणसाला व्हॉइस राहिलेला नाही. आता अध्यक्ष महोदय सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासनं दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आता अमरावती परिसरात दंगल झाली, परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय? पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग आहे म्हणजे कुठंतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल, बसले असतील ना. पोलीस खातं काय करत होतं? पोलीस खात्याला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं. म्हणजे अध्यक्ष महोदय आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो, पण पूर्वनियोजित कट झाला आणि ती दंगल झाली. आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात. तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं, दंगल करणाऱ्यांचं. म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरली. त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थाने की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला. म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे. सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय, कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना, भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे वरनच आपल्याला लायसन्स आहे. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं, त्याला जास्त प्रोत्साहन देणं, ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. शेवटी राजकारणाच्या ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर हे दावोसला जाऊन 15 लाख कोटी आणले ना, ते सगळे 15 लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात. अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या. त्यामुळं तुम्हाला 15 लाख कोटी रुपये आणले, व्हेरी गुड, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. पण ते 15 लाख कोटीवाले एमओई केलाय, आलेले नाहीत अजून. तुमचा अभ्यास केला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य हुडकतील एखाद्या वेळी. आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळीच सावध करून सांभाळायचं, महाराष्ट्र सावरण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि याआधी करावं. संपत आले. बोला. अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले, तिथून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं. वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं. अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले. एवढं विधान टोकाचं झालेलं आहे. आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचा कोण आहे, त्यांनी इंद्रजित सावंतांना हे केलं, त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही. ऐकलं का तुम्ही? तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो, जिजाऊंच्या बद्दल बोलतो. काय चाललंय त्याला
तुम्ही दोघांनी केली? कधी 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 केलं? पाटील साहेब बोला, आपण बोला. अध्यक्ष महोदय, सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेचं ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात. त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते सांगत असतील. अटक झाली तर सरकारने सांगावं. पण इतका उशीर काय लागला? कोर्टाने केस लावली का? बर, त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला 10-20 जणांचं संरक्षण. काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्रात? अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय. हा माझा मूळ मुद्दा आहे.